कोण म्हणतो ह्याला चायनाचा सपोर्ट मिळाला, कोण बोलतोय सोरस फंडिंग, कोण बोलतोय हे देशविरोधी आहेत. हे सगळं बोलून झाले, पण एक प्रश्न अजूनही उरतो. प्रोटेस्ट संपला का? लाठीचार्ज झाला, अश्रुधुरांचे गोळे सोडले गेले आणि विद्यार्थ्यांवर ज्या पद्धतीने कारवाई झाली ते पाहून अनेकांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला. खरंच हे विद्यार्थी होते की त्यांच्याशी एखाद्या दहशतवादासारखी वागणूक दिली जात होती? पण हे विद्यार्थी तिथे जमले तरी कशासाठी होते? देशाची शिक्षण व्यवस्था सुधारावी म्हणून, स्वतःच्या वर्तमानासाठी, स्वतःच्या भविष्यासाठी, आपल्या तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी आणि पुढच्या पिढीच्या हक्कासाठी. सुरुवातीला मी या पिढीला खूप ट्रोल करत होतो, पण हा आंदोलन पाहिल्यानंतर या पिढीबद्दलचा माझा आदर प्रचंड वाढलाय. मनापासून सलाम त्या प्रत्येक विद्यार्थ्याला आणि तितकाच सलाम त्या इंडिपेंडंट जर्नलिस्टला आणि कंटेंट क्रिएटरला ज्यांनी आंदोलनातील अनेक बारकावे देशासमोर आणले. जे मेनस्ट्रीम मीडियाला जमले नाही ते ह्यांनी करून दाखवले. सार्थक गोस्वामी, अनफिल्टर विथ समदेश, के क्रिएट यासारखे अनेक स्वतंत्र पत्रकार. आता सुरुवातीपासून सुरू करूया. सोनम वांगचुक यांनी देशभरातील नागरिकांना आवाहन केले की 20 जुलैला जंतर मंतरवर जमूया आणि तेथून संसद भवनाच्या दिशेने शांतपूर्ण मोर्चा काढूया. त्यांचा संदेश स्पष्ट होता. जर आपला आवाज संसदेपर्यंत पोहोचत नसेल तर आपण संसदेजवळ जाऊन आपला आवाज पोहोचवूया. मात्र 18 जुलैच्या सकाळी दिल्ली पोलिसांनी त्यांच्या प्रकृतीचे कारण देत त्याला जंतर मंतरवरून रुग्णालयात हलवले. अधिकृत भूमिका अशी होती की त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. मात्र आंदोलनाच्या समर्थकांचा आरोप होता की यामुळे त्यांना आंदोलनापासून दूर ठेवण्यात आले आहे आणि हीच ती घटना ज्यामुळे आंदोलनाकडे अधिक लोकांचे लक्ष वेधले गेले. 20 जुलै दिल्लीतील जंतर मंतर परिसर सकाळ सरत होती आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो विद्यार्थी, शिक्षक, संशोधक आणि नागरिक जंतर मंतरच्या दिशेने येत होते. जशी गर्दी वाढत होती तसतसे प्रशासनाने सुरक्षेचे उपाय वाढवले. जंतर मंतर जवळील काही मेट्रो स्थानकांवर निर्बंध लावण्यात आले, पण त्यामुळे लोक थांबले नाहीत. जवळच्या इतर मेट्रो स्थानकावर उतरले आणि अनेक किलोमीटर चालत ते जंतर मंतरवर पोहोचले. आता वातावरण पूर्णपणे बदलले होते. एका बाजूला एका हातात संविधान, एका हातात फूल आणि शांतपणे आंदोलनाचा निर्धार घेतलेले विद्यार्थी आणि दुसऱ्या बाजूला कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तैनात असलेले शेकडो पोलीस. सुरुवातीला सगळं शांत होतं, घोषणाबाजी सुरू होती, पण वातावरणात कोणताही हिंसाचार नव्हता. मोर्चा हळूहळू संसद भवनाच्या दिशेने पुढे सरकत होता. मात्र काही अंतरावर मोठमोठे बॅरिकेड्स उभे करण्यात आले होते. आंदोलकांनी ते उघडून शांततेत पुढे जाण्याची विनंती केली, पण पोलिसांनी त्यास नकार दिला. काही वेळ चर्चा सुरू राहिली आणि मग परिस्थिती बदलू लागली. काही आंदोलकांनी बॅरिकेड्स हटवण्याचा प्रयत्न केला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही व्हिडिओमध्ये बॅरिकेडचा स्पर्श करताना काही लोक मागे सरकल्याचे दिसत होते. त्यानंतर काही आंदोलनकर्त्यांनी बॅरिकेड्सला विद्युत प्रवाह असल्याचा दावा केला, मात्र या दाव्याची अधिकृत पुष्टी झाली नव्हती. पण त्या क्षणानंतर परिस्थिती झपाट्याने चिघळली. बॅरिकेड्स कोसळले आणि त्यानंतर सुरू झाला संघर्ष. तो काही मिनिटातच संपूर्ण आंदोलनाचे चित्र बदलून टाकणारा होता. काही क्षणातच संपूर्ण वातावरण बदलले. लोक जीवाच्या आकांताने पळत होते. पोलिसांनी आंदोलकांना पळवण्यासाठी लाठीचार्ज आणि अश्रुधुरांचा वापर सुरू केला. सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या अनेक व्हिडिओमध्ये जखमी विद्यार्थी दिसत होते. काहींच्या डोक्याला गंभीर जखमा झाल्या होत्या, काहींच्या हातापायाला दुखापती झाल्या होत्या. काही स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धावत होते, तर काही जण स्वतःची पर्वा न करता जखमींना सुरक्षित ठिकाणी नेत होते. या कारवाई दरम्यान काही पोलीस साध्या वेशात असल्याचाही दावा सोशल मीडियावरती करण्यात आला. या सगळ्या गोंधळातही एक गोष्ट मात्र लक्षात आली आणि अनेक विद्यार्थ्यांनी परिस्थिती चिघळू न देता आंदोलन शक्य तितके शांत ठेवण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे याच मुद्द्यावर संसदेत विरोधकांनी सरकारला प्रश्न विचारले. गोंधळामुळे कामकाज अनेकदा स्थगित करण्यात आले. आंदोलनाच्या प्रतिनिधी आणि सरकारमधील चर्चेमध्ये काही प्रमुख मागण्या समोर आल्या. त्यामध्ये सोनम वांगचुक यांची सुटका, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आणि नीट पेपर लीकमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत अशा मागण्यांचा समावेश असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. यावेळी जंतर मंतरवरील मुख्य आंदोलन स्थळ रिकामी करण्यात आले आणि त्यानंतर आंदोलन आणखी तीव्र झाले. जे आंदोलन सुरुवातीला एका मंत्र्यांच्या राजीनाम्याभोवती केंद्रित होते ते आता सरकारच्या उत्तरदायित्वावर प्रश्न उपस्थित करू लागले. तरीही आंदोलन थांबले नाही. अनेक नागरिकांनी दिल्लीतील उपस्थित आंदोलनकर्त्यांना अन्न आणि इतर मदत पोहोचवल्याचे सोशल मीडियावरती दिसू लागले. दिल्ली बरोबरच मुंबई, गुजरात, बिहार, उत्तर प्रदेश आणि इतर ठिकाणी विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी निदर्शनं सुरू केली. तर आता या आंदोलनाचे काय झालंय तर आंदोलन अजून सुरू आहे. अपोजिशन पार्टी हेच आंदोलन संसदेमध्ये धरून ठेवत आहेत.
आता काही महत्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत. जे.पी. नड्डा आणि त्यांचे सहकारी सोनम वांगचुक यांना भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेले होते. तिकडे त्यांनी त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनावरती सोनम वांगचुक यांनी आपले उपोषण संपवले. सोनम यांनी जेव्हा उपोषण संपवले, ही बातमी लोकांमध्ये पसरली, तेव्हा एक आनंदाची लाट उसळली. सीजेपीचे प्रवक्ता आणि फाउंडर अभिजित दिपके यांनी ह्या गोष्टींवरती आपल्या इंस्टाग्रामवरती पोस्ट सुद्धा टाकली आहे. या दरम्यान सीजेपीचे स्पोक्सपर्सन आणि त्यासोबत बीजेपीचे काही ज्येष्ठ नेते यांच्यामध्ये मीटिंग झाली. ह्या मीटिंगमध्ये काही मागण्या पूर्ण करण्यात आल्या. त्यात पहिली मागणी म्हणजे आंदोलनात ज्या ज्या विद्यार्थ्यांवरती केसेस पडल्या आहेत त्या सगळ्या केसेस मागे घेण्यात याव्या. त्याचसोबत नीट पेपर लीकमुळे ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्यात यावी. तिसरी मागणी अजून पूर्ण झाली नाहीये, होते की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, पण त्यावरती सरकार असे म्हणते की आम्हाला शनिवारपर्यंतचा वेळ द्या ह्या गोष्टींवरती विचार करण्यासाठी. आता माझा प्रश्न सरकारला सरळ आहे. विद्यार्थी रस्त्यावर उतरतात तेव्हा त्यांच्याशी संवाद हा पहिला पर्याय असायला नको का? आणि माझा दुसरा प्रश्न त्या दिवशी कारवाई करणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्यालाही आहे. मला वाटतं का की हा प्रश्न वेगळ्या पद्धतीने हाताळला गेला असता?